प्रेज द लॉर्ड. सध्या आपण रोमकरास पत्राचा अभ्यास करत असताना 4थ्या अध्यायात आपण पोहोचलेलो आहोत. आणि रोमकरास पत्र हे अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे. त्याच्यात ख्रिस्ती विश्वासाची जी शिकवण आहे, द डॉक्ट्रिन ऑफ ख्रिश्चन फेथ ज्याला म्हणतात, ती या ठिकाणी आहे की सुवार्ता काय, प्रभू येशूवर विश्वास ठेवायचा म्हणजे काय, तारण म्हणजे काय, आणि देवाने आपल्यासाठी काय केलेलं आहे. दैनंदिन जीवनात आपण सुवार्तेचा अनुभव कसा घेऊ शकतो, दैनंदिन जीवनात आपण पापावर, सैतानावर कसं विजयी मिळवू शकतो, इस्रायलासाठी देवाचा प्लॅन काय होता, आज कसं घडत आहे, काय घडणार आहे, ह्या सर्व गोष्टी रोमकरास पत्रात आहेत. आणि म्हणून ह्या पत्राचा आपण एक एक वचनाने अभ्यास सुरू केलेला आहे. आणि आज आपण 4थ्या वचनात पोहोचलेलो आहोत, 4थ्या अध्यायात पोहोचलेलो आहोत. आजच्या संदेशाचं शीर्षक आहे विश्वासाने नीतिमान ठरणे, जस्टिफिकेशन बाय फेथ. विश्वासाने नीतिमान ठरणे. आणि शास्त्रभाग आहे रोमकरास पत्राचा 4था अध्याय, वचन 1 ते 25. आणि आतापर्यंत पावलाने हे सांगितलेलं आहे की सुवार्ता ही प्रभू येशू ख्रिस्त जो देवाचा पुत्र याच्याविषयीची आहे, जो मरण पावला पुन्हा उठला. सुवार्तेवर जो विश्वास ठेवतो त्या व्यक्तीचं तारण करण्याचं सामर्थ्य सुवार्तेमध्ये आहे. आणि 2 दिवसापूर्वी लंडनहून एका ओळखीच्यांनी फोन केला आणि त्यांचे जे बाकीचे नातेवाईक विधर्मी आहेत, पंजाबला आहेत, ते पंजाबी आहेत, त्यांनी सांगितलं की त्यांनी देखील देवाकडे वळावं म्हणून प्रार्थना करा. आणि मग मी त्यांना सांगितलं की एखाद्याने देवाकडे वळावं म्हणून प्रार्थनाच नसते, तर त्या व्यक्तीला देवाने त्यांच्यासाठी काय केलं आणि त्यांनी काय करायचं हे पण सांगितलं गेलं पाहिजे. नंतर प्रार्थना आहे. म्हणजे सुवार्ता अगोदर सांगितली गेली पाहिजे. आणि म्हणून पाऊल अगोदर सुवार्ता सांगतो. रोमकरास 1:16-17 तो म्हणतो की मला सुवार्तेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्याला तारण प्राप्त होण्यासाठी तिच्यात देवाचं सामर्थ्य आहे. प्रार्थनेने तारण होत नाही. वचनाची सुवार्ता, देवाने काय केलं हे वचनातून जेव्हा आपण सांगतो, देवाचा आत्मा ते वचन घेतो, पवित्र आत्मा देवाचं वचन एकत्रित येऊन मग त्या व्यक्तीचं, देवाने निवडलेल्या व्यक्तीचं आत्म्याचं तारण होत असतं. म्हणून वचन सांगणं, सुवार्ता सांगणं हे पहिली गोष्ट. नंतर त्यांच्यासाठी प्रार्थना करणं की सांगितलेलं वचन, पेरलेलं बी हे उगवावं. सुवार्ता जर सांगितली नाही, वचनच सांगितले, नुसते आपण प्रार्थना करत राहिलो तर तसं नसतं. हे नेहमी ध्यानात ठेवा. आणि हे पौलाने सांगितलेलं आहे. त्याने हे पण सांगितलेलं आहे की सुवार्तेची गरज कोणाला आहे. त्याने सांगितलं की विधर्मी, विदेशी जे उत्पन्नकर्त्याला सोडून उत्पन्न केलेल्या वस्तूंची, पशुपक्ष्यांची भक्ती करतात, सृष्टीची भक्ती करतात, त्यांनाही देवाची गरज आहे, सुवार्तेची गरज आहे, पापाच्या क्षमेची गरज आहे. आणि मग तो सांगतो की देवाने निवडलेले यहुदी लोक, इस्रायल राष्ट्र, ज्यांना देवाने त्याचं प्रकटीकरण दिलं, त्याचे विधी, नियम, शास्त्र दिलं, त्यांनाही सुवार्तेची गरज आहे, त्यांनाही पापाच्या क्षमेची गरज आहे. आणि मग 3ऱ्या अध्यायाच्या 20व्या वचनात तो सांगतो की सर्वांनी पाप केलेलं देवाच्या गौरव अंतरलेले आहेत. म्हणजे विधर्म्यांना आणि यहुद्यांना, म्हणजे सर्व जगाला सुवार्तेची गरज आहे. म्हणून येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही सर्वांसाठी आहे. आणि आता 4थ्या अध्यायामध्ये आपण पोहोचलेलो आहोत.
आणि 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी त्याने सांगितलं की प्रभू येशूने त्याचं अर्पण, पापाचं वेतन मरण आहे, आणि ते मरण देवाने आपल्याला न देता, आदाम हवाला न देता त्याच्या पुत्राला दिलं. त्याने मरणदंड, त्याने पापाची शिक्षा सोसली, स्वतःला देवाचं अर्पण केलं आपल्याऐवजी, आणि त्याच्याद्वारे सर्व मानवजातीला तारण उपलब्ध आहे, आणि ते मोफत आहे, देवाच्या कृपेने आहे. आणि त्याने हे पण सांगितलेलं आहे की प्रभू ईश्वर विश्वास ठेवल्याने फक्त आपल्या पापांची क्षमा होते असं नाही, तर देव आपल्याला नीतिमान पण ठरवतो, देवाचं नीतिमत्व पण आपल्याला मिळतं. बरेच ख्रिस्ती लोकांना हे माहीत नाही आहे, बिलीवर लोकांना, विश्वास करणं हे माहीत नाही. त्यांना वाटतं की आपलं तारण झालेलं आहे, आपल्या क्षमा तर झालेली आहे पापांची, देवाचे पुत्र कन्या तर झालेलो आहोत, पण आपण नीतिमान देखील ठरलेलो आहोत. देवाचं नीतिमत्व, प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व त्याने आपल्याला दिलं, आणि आपलं पाप त्याच्यावर लादलं. ही अदलाबदल, हा एक्सचेंज केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि 4थ्या अध्यायामध्ये तो इस्रायल राष्ट्राचे 2 महान पूर्वज, अब्राम आणि दावीद, हे कसे विश्वासाने त्या काळात, जुन्या काळात नीतिमान ठरले हे सांगत आहे. आता समजा कोणाला जर वाटत असेल की प्रभू येशू ख्रिस्त जगात आला, मरण पावला, पुन्हा घेतला, स्वर्गात गेला, आणि हे मग त्याच्यावर विश्वास ठेवल्याने तारण आहे. पण तो जगात येण्यापूर्वी जे लोक होऊन गेले, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला, त्यांचं काय, त्यांचं तारण कसं झालं, किंवा ते नीतिमान कसे ठरले? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 4थ्या अध्यायात मिळतं. तर सुवार्तेने माणसाचं तारण आहे, तर मग येशू ख्रिस्त जगात येण्याच्या अगोदर जे लोक देवावर विश्वास ठेवणार होते, त्यांचं काय, त्यांचं तारण कसं झालं? प्रश्न आहे नाही का? तर 2 व्यक्ती तो सांगतो, अब्राम आणि दावीद, आणि तो वचनातून सांगतो की त्यांना देवाने त्यांच्या विश्वासामुळे नीतिमान ठरवलं, त्यांच्या धार्मिकतेमुळे, कर्मामुळे किंवा चांगल्या वागणुकीमुळे नाही. प्रेज द लॉर्ड. 4था अध्याय 1 वचन, तर मग आपला पूर्वज अब्राम याने देह स्वभावाने काय मिळवले म्हणून म्हणावे. म्हणजे तो म्हणतो की मानव रूपाने किंवा यहुदी या जातीतून आल्याने त्याला काय मिळालं विशेष? अब्राम कर्माने नीतिमान ठरला असता तर त्याला अभिमान बाळगण्याचे कारण असते, तरी देवासमोर नसते. तो म्हणतो जरी अब्राम चांगल्या घराण्यातला असता, धार्मिक असता वगैरे, चांगले कर्म करणारा, तर तो म्हणतो त्याला कारण असते, पण देवासमोर नसते. त्याच्या दृष्टीने वाटतं की बा मी कोणाचं वाईट केलं नाही, मी चांगला आहे, मी आगर म्हणून देवा, पण तो म्हणतो देवाने त्याला नीतिमान ठरवलं नसतं. वचन 3 शास्त्र काय सांगते? अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. हे म्हणजे काय? त्याचा देवावरचा विश्वास. जेव्हा त्याने विश्वास ठेवला, आणि आपल्याला माहिती आहे की अब्राम आणि त्याचं घराणं हे सूर्यचंद्र यांची भक्ती करणारे त्याचे पूर्वज होते. ते विधर्मी होते, पण देवाने एक दिवशी अब्रामाला दर्शन दिलं, आणि मग त्याला कळलं की निर्माण करता देव कोण आहे. तर अशा बॅकग्राऊंडमधून, अशा घराण्यातून अब्राम आलेला होता, त्याला निवडलेलं होतं. तो म्हणतो की अब्रामाने विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्व असे मोजण्यात आले. आता नीतिमत्व म्हणजे काय? रायचसनेस. नीतिमत्व म्हणजे एक गुण. नीतिमान ठरणे म्हणजे देवाशी आपलं नातं नीट होणे. आणि सर्वांना माहीत आहे की मग तो कोणत्याही जाती धर्माचे असोत की आपलं देवाशी नातं तुटलेलं आहे, म्हणून लोक कर्म करत आहेत, काहीतरी करून देवाला खुश करण्याचा प्रयत्न करत आहे की काहीतरी दिल्याने केल्याने तो खुश होईल आणि आपल्याला आशीर्वाद देईल. हा धर्मामागचा हेतू आहे.
कर्मामागचा हेतू आहे. पण शास्त्र सांगतं की ह्याच्यामुळे माणूस देवाशी नीट होत नाही, देवापुढे नीतिमान ठरू शकत नाही. नीतिमान ठरणं ही एक पोझिशन आहे, एक जसं काही पद आहे. नीतिमान म्हणजे आपण कधी परत पाप करणार नाही असं नाही आहे, ते एक स्थान आहे. समजा एखादा आरोपी शिक्षा भोगत होता, कोर्टात निकाल लागला आणि तो निर्दोष ठरला. तो जरी आरोपी होता, त्याच्यावर जरी आरोप होते, पण निकाल लागला की तो निर्दोष आहे आणि म्हणून त्याची सुटका झाली. ऐकून घ्या, पण सुटका झाली याचा अर्थ परत तो गुन्हा करणार नाही असं होत नाही. तो गुन्हा करू शकतो, पण त्याला कोर्टाने त्याची सुटका केलेली आहे, त्याला निर्दोष जाहीर केलेलं आहे. तसं आपण जरी आदामापासूनचे पापी होतो, पण प्रभूश्वर विश्वासामुळे देवाने आपल्याला नीतिमान ठरवलेलं आहे. आपण पाप करू शकत नाही असं नाही आहे, करू शकतो, पण आपली पोझिशन विश्वासाने देवापुढे काय की आपण नीतिमान आहोत. आपण पापी नाही आहे तर नीतिमान आहोत. प्रेज द लॉर्ड. तारण झालेलेच तर आहोत, देवाचे पुत्र कन्या तर आहोत, पापांची क्षमा तर झालेली आहे, पण नीतिमान पण ठरलेले आहोत. ही पोझिशन आहे, हे आपलं स्थान आहे. आणि तो म्हणतो की अब्राहम 3ऱ्या वचनामध्ये देवावर विश्वास ठेवला आणि हे त्याला नीतिमत्वाचे मोजण्यात आले. अकाउंटिंगची भाषा, इट वॉज अकाउंटेड टू हिम, म्हणजे त्याच्या क्रेडिटवर, त्याच्या खात्यावर अब्रामाच्या देवाने देवाचं नीतिमत्व टाकलं आणि अब्रामाच्या खात्यावरचा पाप स्वतःवर घेतला. तुम्ही आणि मी प्रभू ईश्वर विश्वास ठेवला तेव्हा तुमच्या खात्यावरचा पाप प्रभू ईश्वर टाकलं आणि प्रभू ईश्वरच्या खात्यावरचं नीतिमत्व किंवा धार्मिकता तुमच्या आणि माझ्या अकाउंटवर टाकली. हे जर कळलं तर ख्रिस्ती विश्वास आहे. हे कळल्यानंतर बाप्तिस्म्याचे स्टेप आहे. आम्ही विश्वास ठेवतो तेवढं नाही आहे, विश्वास ठेवला पण विश्वासाने नीतिमान ठरलेलं माझं देवाशी नातं जोडलेलं आहे हे कळलं. तर अब्रामाने विश्वास ठरला नाही, तो विश्वासाने नीतिमान ठरला. पुढे आता मजुराची मजुरी ऋण अशी गणली जाते, मेहरबानी नाही. पण कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरवणाऱ्यावर, बघा, कर्म न करता अधर्म्याला किंवा पाप्याला नीतिमान ठरवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्वाचे मोजण्यात येतो. आणि पापी माणसाला नीतिमान ठरवणारा कोण? देव आहे. आणि तो म्हणतो की तो देव जो अधर्म्याला किंवा पापी माणसाला त्याचा विश्वास पाहतो आणि त्याच्या विश्वासाने त्याला नीतिमान ठरवतो. प्रेज द लॉर्ड. तो किती चांगला आहे, कोणत्या घराण्यातला, तो काय करतो काय करत नाही ह्याच्यामुळं नाही आहे. बेसिक सुवार्थेचं मूळ हे आहे. आणि हे जर नाही कळलं तर आपला विश्वास डगमगतो. हे जर नाही कळलं तर सैतान दोष लावतो. अरे तू ही चूक केली, तू असं वागला, तू तशी वागलीस, असं बोलले, आणि आपण म्हणतो हां, आणि तिथं तो आपल्याला स्टॉप करत असतो. तो दोष लावणार आहे. म्हणून हे कळलं पाहिजे, जर देवाच्या मार्गात चालायचं, जर त्या विश्वासात जायचं, जर विजयी जीवन दररोज जगायचं, तर हे सत्य कळलं पाहिजे की मी देवासमोर विश्वासाने नीतिमान ठरलेला आहे. वचन 5, कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरवणारा, विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास काय मोजला जातो? नीतिमत्वाचा आहे ना. आता ह्याच्यासाठी आपण देवाने अब्रामाला विश्वासाने नीतिमान ठरवलं. ही स्टोरी आपण अब्रामाची पाहू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय, ह्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की नक्की एक्झॅक्टली काय झालं. उत्पत्तीचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि वचनं 5 आणि 6, आणि हे शास्त्रातलं नाही, उत्पत्तीतलं सगळ्यात महत्त्वाचा शास्त्रभाग आहे. उत्पत्ती 15, 5 आणि 6. मग त्याने त्याला बाहेर आणून म्हटले, म्हणजे अब्रामाला,
आकाशाकडे दृष्टी लाव, तुला हे तारे मोजता येतील तर मोज, इतकी तुझी संतती होईल असे त्याने त्याला सांगितले. आणि आता ऐका, अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि अब्रामाचा विश्वास परमेश्वराने त्याची नीतिमत्ता असा गणला. अब्राम लहानपणचा वेगवेगळ्या देवदैवतांची सूर्यचंद्राची भक्ती करणारा. एक दिवशी आकाश पृथ्वीच्या देवाने दर्शन दिलं, बोलला आणि त्याला कळलं की तो देव आहे. आणि त्या देवावर त्याने विश्वास धरला. तो जे बोलला ते. अब्रामाजवळ काही एवढं जाडं बायबल नव्हतं आपल्यासारखं. फक्त ते 2-4 जे शब्द जो बोलला की आकाशातील ताऱ्याकडे पहा, आकाशातील ताऱ्या इतकी समुद्राची वाळू इतकी मी तुझी संतती करील, हे ऐकलं ना अब्रामाने विश्वास ठेवला की खरंच तो तसं करणार आहे. आणि हा विश्वास ठेवल्यानंतर देवाने त्याला लगेच नीतिमान ठरवलं. याचा रेफरन्स पाऊल रोमकरास पत्रात देतो की अब्रामाने देवावर विश्वास ठेवला आणि लगेच देवाने त्याला नीतिमान ठरवलं. नाही पण असं कसं, अब्राम तर मूर्तीपूजा करणाऱ्या बॅकग्राऊंडचा अशा घराण्यातला होता. म्हणूनच सांगितलेलं 4थ्या वचनामध्ये रोमकरास पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या की अधर्म्याला नीतिमान ठरणारा देव. देव कसा आहे? अधर्मी पापी माणसाला नीतिमान ठरवणारा आहे. प्रेज द लॉर्ड. जे स्वतःला पापी मानतात, जे असं मानतात की मी देवाच्या आशीर्वादाच्या तारणाच्या लायक नाही आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हणजे जसं काही जे काही वर्षानुवर्ष जेलमध्ये पडलेले आहे, ज्यांना माहिती आहे की आपली सुटका होणारच नाही, आपण इथंच आयुष्यभर आपला शेवट इथं, त्यांना एक दिवशी ऑर्डर आणून त्या जेलरनी त्यांनी सांगणं की आता चल बाहेर हो, तुझी सुटका झालेली आहे. किती खुश होईल. तसं आहे की आपल्याला, मला नाही वाटत की देव माझी क्षमा करील आणि मी कधी सुधरल किंवा मला त्याच्या स्वर्गात घेईल. त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे की ख्रिस्त येशू पापी जनांना तारवाय जगात आला. पापी जनांना नीतिमान ठरणारा देव. म्हणून तो म्हणतो मी धार्मिकच नव्हे तर पापी जनांना तारवायस आलेलो आहे. ज्यांना त्यांच्या धार्मिकतेचा अभिमान आहे, ज्यांना वाटतं की आपण दुसऱ्यांपेक्षा श्रेष्ठ आहोत, जास्त धार्मिक आहोत, म्हणून देव आपल्याला आशीर्वाद देईल, ते आपल्यापेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी तो म्हणतो नाही. पण जे म्हणतात की आम्ही लायक नाही आहे त्यांना, म्हणून सुवार्ता ही आनंदाची बातमी आहे. आनंदाची का? की नुसता विश्वास ठेवायचा आहे आणि तो विश्वासाने देव आपल्याला नीतिमान ठरवतो. प्रेज द लॉर्ड. आणि मग 5व्या वचनात रोमकरास पत्र 4थ्या अध्यायाच्या 5व्या वचनामध्ये आपण वाचलं की तो रोमकरांना काय सांगतो बघा. रोमकरास पत्र याचा 4था अध्याय आणि याचं 5व्या वचनामध्ये रोमन्स 4 कर्म न करता, पाहिजे तर ते अंडरलाईन करा, कारण मनुष्य स्वभाव आहे की काहीतरी केलं पाहिजे देवासाठी. असं कसं आपोआप कसं काय देईल? ही भावना किंवा हा विचार लहानपणापासून प्रत्येकाच्या डोक्यात आहे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा, की देवासाठी काहीतरी केलं तर देव काहीतरी करेल. पण तसं नाही आहे. हे शास्त्र शिकवतं की आपण काही करू शकत नाही, काही करायची गरज नाही. ही सुवार्ता आहे. म्हणून 5वं वचन, कर्म न करता अधर्म्याला नीतिमान ठरवणाऱ्यावर म्हणजे देवावर विश्वास ठेवणाऱ्याचा विश्वास नीतिमत्व असे मोजण्यात येतो. म्हणजे नीतिमान ठरायचं तर काय केलं पाहिजे? फक्त विश्वास ठेवला पाहिजे. काही कर्म करून, काहीतरी करून देवाला खुश करण्याचा प्रयत्न थांबवला पाहिजे. आपण जे करत आहोत त्याच्यावर विश्वास न ठेवता आपला विश्वास त्याच्यावरून काढून, स्वतःवरून काढून देवावर ठेवला पाहिजे. प्रभू येशू ख्रिस्तावर, त्या वधस्तंभावर ठेवला पाहिजे. किती इझी आहे नाही का? पण आपल्याला इझी नाही आवडत.
आपल्याला हार्ड आवडतं. 7 दिवस उपवास करा, 7 शुक्रवार करा, एवढे पैसे द्या, तेवढं लांब चाला, तेवढं जागरण करा, हे करा ते करा, असं आवडतं. आणि मग आपल्याला वाटतं का मी एवढं केलं, मग जरा मनाचं समाधान होतं. आणि इथं आपल्याला सैतान साईड ट्रॅक करतो, रस्त्याच्या बाजूला नेतो, देवापासून दूर नेतो. तो आपल्याला करायला लावतो, कर, आयुष्यभर कर आणि मर. पण एक दिवशी आपल्याला खरीच सुवार्ता कळते की अरे करायची गरज नाही आहे. उगीच सैताने मला करायला लावलं, मी करत आलो, पण आता मला कळलं की येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी केलेलं आहे. मी तुझे आभार मानतो प्रभू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. आणि आपण नीतिमान ठरतो. तोपर्यंत माणूस करतच राहतो. चर्चला जा, उपवास करा, प्रार्थना करा, हे करा ते करा, ते करू नका. आणि आयुष्यभर सैतान माणसाला सत्य कळू देत नाही. पण ही आनंदाची बातमी. आणि म्हणून पाऊल म्हणतो की मला सुवार्थेची लाज वाटत नाही, कारण प्रत्येक विश्वास ठेवणारा तारणासाठी तिच्यात देवाचं सामर्थ्य आहे. कारण तिच्यात तो म्हणतो देवाचं नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रगट झालेले आहे. कारण सुवार्थेवर विश्वास ठेवल्याने देव माणसाला नीतिमान ठरवतो. म्हणून तो म्हणतो मी वाटाल ते करेल, जीव गेला तरी चालेल, पण ही सुवार्थ सगळ्या लोकांना सांगाल की धर्म कर्म थांबवून येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, नीतिमान ठरा आणि कायमचे मुक्त व्हा. मग आता अब्राहम विश्वासाने नीतिमान ठरला, पण याचा अर्थ त्याने त्याच्यानंतर विश्वास नीतिमान ठरल्यानंतर काही चुका केल्या नसतील, काही पाप केलं नाही असं तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवल्यानंतर आपण काही चुका केल्या नाही का? आपल्याकडून पाप घडले नाही का? हो, अब्राहमाकडून पण चुका घडल्या, काही घोड चुका घडल्या, नुसत्या चुका नाही. उत्पत्तीचा 16व्या अध्यायामध्ये आपण वाचतो की देवाने सांगितलं होतं अब्राहमाला की तुला पुत्र होईल. आणि अनेक वर्ष लोटून गेले आणि लेट व्हायला लागलं. आणि मग ते म्हणे आम्हाला वय वाढायला लागलं, एवढं झालं, कधी होणार. आणि मग एक आयडिया साराला सुचली, अब्राहमाच्या पत्नीला. आणि तिने सांगितलं की माझी दासी जी आहे, त्या काळात ती प्रथा होती की दासींचे मुलं पण मालकाचे मुलं समजले जात होते. तिने त्याला बायको करून दिली. पण देवाने काय सांगितलं होतं? दासीकडून नाही, सारेकडून तुला पुत्र होईल. पण अब्राहमाने साराचं ऐकलं आणि हगाराच्या द्वारे त्याला पुत्र झाला, इश्माईल. ही घोडचूक अब्राहमाने केली. कधी? नीतिमान ठरल्यानंतर. नीतिमान ठरल्यावर आपण काही पाप चुका करत नाही का? करतो. ही घोडचूक त्याने केली. पण ह्याच्यामुळे देवाने जे त्याला नीतिमान ठरवलं होतं ते कॅन्सल केलं का? आपल्याकडून जे पाप चुका होतात म्हणून देवाने जे आपलं तारण केलं किंवा नीतिमान ठरलं ती पोझिशन कॅन्सल होत नाही आहे. पण चुका करत राहायचं का नाही हे तुमच्या माझ्या हाती आहे. पण एकदा नीतिमान ठरवलं ते कायमचं ठरवलं. पण नंतर जर चुका केल्या, घोडचुका केल्या तर त्याचे परिणाम इथं भोगावे लागतील आणि एक दिवशी देव त्याचा न्याय करेल. पण नीतिमान ठरले ते ठरलेले आहेत, ते काढून घेणार नाही आहे देव. दुसरी घोडचूक त्याने केली 20व्या अध्यायात आपण वाचतो उत्पत्तीच्या. आणि विशेष हे ह्याच्यामध्ये लेडीजसाठी की ह्याही वयामध्ये, आता ह्या उत्पत्तीच्या 20व्या अध्यायामध्ये साराचं वय त्यावेळेस जवळजवळ 65 ते 70च्या दरम्यान होतं. विचार करा. आणि ते ज्यावेळेस मिस्र देशात गेले, अब्राहमाने सारेला सांगितलं, ती फार सुंदर देखणी होती वयाच्या 65व्या वर्षी. आणि त्याने सांगितलं की त्या देशात गेल्यानंतर ते लोक राजाचे लोक जर कोणी पाहिलं आणि त्याने मागणी केली तर तू असं खोटं सांग की तू माझी बहीण आहेस, कारण ते तुला घेऊन टाकतील आणि तुझ्यासाठी माझा जीव घेतील. ही दुसरी घोडचूक केली की त्याने अभिमलेख राजाशी आणि त्या लोकांची लबाडी केली की ही माझी बहीण आहे.
आणि मग पुढं काय झालं, कसं देवाने त्यांना दाखवलं हे तुम्ही वाचू शकता. पण ही एक चूक अब्रामाने केली की आपली बायको, आता नात्याने ती बहीण लागत होती तो भाग वेगळा, पण ॲक्च्युली ती पत्नी होती. पण अब्राम खोटं बोलला. तुम्ही आणि मी खोटं बोलतो, सर्रास खोटं बोलतो, मला माहिती आहे. या ठिकाणी तसंच झालेलं आहे. या 2 घोडचुका अब्रामाने केला. आता हे जरी देवाच्या दृष्टीने योग्य नव्हतं, देवाने जरी याला संमती दिली नाही, तरी अब्रामाला जे देवाने नीतिमान ठरवलं होतं ते देवाने कॅन्सल नाही केलं की आता हे चूक केली, आता तो नीतिमान नाही आहे. असं नाही केलं. देव तसं करत नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आता तुझ्याकडून पाप केलं, तू चूक केलं, आता तुझं तारण कॅन्सल, तू माझा मुलगा मुलगी नाही आहे, असं देव म्हणत नाही आहे. प्रेज द लॉर्ड. नीट ऐकून घ्या. आत्म्यातून इथून इथं घ्या. तुमचं जीवन पुढं ठेवा की तुम्ही किती चुका केल्या करत आहात, आणि जर नीतिमान ठरवला तर हा जो संघर्ष आहे याच्यावर काय उपाय आहे हे आपण पाहत आहोत. की देवाबरोबर चालताना अब्रामाला कशा अडचणी आल्या, देवाबरोबर चालताना तुम्हाला मला कशा अडचणी येतात, तरीही देव कसं चालवतो आणि त्याची योजना पूर्ण करतो. शिकायचं असेल तर शिकून घ्या. नुसतं ऐकू नका, नुसतं इकडे तिकडे पाहत बसू नका. तर ज्यावेळेस आपणही प्रभू ईश्वर तारणारा म्हणून विश्वास ठेवतो की आपल्या ऐवजी त्याने अर्पण केले, आपल्याला काही धर्मकर्म करून देवाला खुश करायची गरज नाही आहे, स्वतःचं तारण करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे, तर त्याने जे केलं ते पुरेसं आहे, पूर्ण झाले, हा विश्वास ठेवायचा आहे. पण याचा अर्थ आपण चुका करणार नाही असं नाही. आपण केल्यात, करतो, इथून पुढे करू, पण म्हणून आपलं नीतिमत्व कॅन्सल होणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आता याचं आणखी एक उदाहरण आहे पेत्राचं. लूक 22 जर आपण वाचलं, लूक शुभवर्तमान याचा 22वा अध्याय, आणि त्या शेवटल्या भोजनाच्या वेळेस प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितलेलं होतं की तुमच्यातील एकजण मला धरून देईल. आणि वचन 31 आणि 32 प्रभू येशूने काय म्हटलं आपण वाचू. पेत्राला उद्देशून लूक 22, 31 आणि 32. जर तुम्ही काही चुका केल्या असतील, पाप केले असतील, तुम्हाला गिल्टी वाटत असेल, आरोपीसारखं वाटत असेल, चर्चला आल्यावर प्रार्थना करताना लाजल्यासारखं, तर त्यांच्यासाठी हे आहे की बाप्तिस्मा घेतला, विश्वास धरला, सगळं झालं, पण ही चूक झाली, ही घोडचूक झाली, हे पाप झालं आणि आता मला लाज वाटते. त्यांच्यासाठी हे आहे. बघा काय झालं. प्रभू येशू पेत्राला म्हणतो, शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैताने तुम्हास मागितले, परंतु तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे. प्रभू येशूने पेत्राला वॉर्निंग दिलेली आहे, कारण पेत्र ओव्हर कॉन्फिडंट होता. आजही काही पेत्र आहेत जे ओव्हर कॉन्फिडंट आहेत की नाही मी कधीच देवापासून दूर जाणार नाही, माझ्याकडून काहीच पाप घडणार नाही, मी कधीच तसं वागणार, तसं बोलणार नाही. हा काय अतिशयोक्ती, ओव्हर कॉन्फिडंट. आणि कोणासमोर दाखवतोय? प्रभू येशू समोर. तो सांगतो की अरे नाही, तो म्हणतो नाही सगळ्यांनी नाकारलं तरी मी नाही नाकारणार. आपण कोणाशी काय बोलतो हे तरी थोडंसं सेन्स पाहिजे, भान ठेवायला पाहिजे की आपण देवाशी, देवाच्या पुत्राशी बोलत आहोत. आणि तरी तो त्याला म्हणतो की नाही असं होणारच नाही. जसे आज म्हणतात नाही ब्रदर तसं नाहीच आहे, तसं होणारच नाही. ओव्हर कॉन्फिडन्सची भाषा. प्रभू येशू म्हणतो की सैताने तुला चाळावे म्हणून मागितलेले आहे. सैतानाच्या हिटलिस्टवर तू आहेस, प्रभू येशू त्याला सांगतोय. पण मी तुझा विश्वास नष्ट होऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की जो पेत्र म्हटला होता की सगळ्यांनी जरी नाकारला तरी मी तुला नाकारणार नाही, त्याच पेत्राने एका तरुणीसमोर एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळेस प्रभू येशूला नाकारला. प्रभू येशूने
पेत्राने त्याला नाकारू नये म्हणून प्रार्थना नाही केली, त्याचा विश्वास नष्ट होऊ नये, नाहीसा होऊ नये म्हणून प्रार्थना केली. हे महत्त्वाचं आहे. पेत्राला तो म्हणत होता की अशी वेळ येईल, तुला हे जे वाटतं की मी तसं करणारच नाही, असं होणारच नाही, होऊ शकणार नाही, ते जेव्हा होईल तेव्हा तुला इतकं भयानक वाटल, इतकं बेकार वाटल, इतकं लाजल्यासारखं, इतकं मेल्यासारखं वाटल की मी असं का केलं, असं का बोललो. पण अशा वेळेस तुझा जो विश्वास आहे, तू जो माझ्यावर विश्वास ठेवला आहे, मी कोण आहे तो विश्वास नष्ट होऊ नये, तू मला सोडून देऊ नये, माझ्यापासून दूर जाऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. आणि जे प्रभू येशूने पेत्राला म्हटलं तेच तो आज आपल्यालाही म्हणत आहे की तुझा विश्वास नष्ट होऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. अशी परिस्थिती येईल, असे प्रसंग येतील की जेव्हा तुम्ही पाप कराल, चुका कराल, तोंड लपवाल, देवापासून दूर जाल, पण तो म्हणतो मी पेत्रासाठी जशी त्यांनी प्रार्थना केली तशी तुमच्याने माझ्यासाठी केलेली आहे. आपला विश्वास टिकून राहावा, आपण देवापासून दूर जाऊ नये म्हणून. म्हणजे जसं पेत्राला प्रभू येशूने वागवलं तशीच वागणूक तो आपल्याला देतो. म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे, जास्त ओव्हर कॉन्फिडन्स राहिला नाही पाहिजे, है ना. जास्त हवेत नाही राहिला पाहिजे की नाही असं होणारच नाही, मी तसं करणारच नाही. परिस्थिती काय येईल, कसं सैतान डावपेच सापळा रचील, कसं तुम्हाला फसवील, गंडवील, हे तुम्हालाही कळणार नाही, झाल्यावर कळलं की असं झालं. म्हणून तो म्हणतो की सावधान राहा. असं जेव्हा होईल तेव्हा तुम्ही लाज वाटून मागं फिरू नका, तर विश्वासात स्थिर राहा, तुझा विश्वास नाहीसा होऊ नये म्हणून. नंतर रोमकरास पत्र 4 अध्याय 6 वचन बघा. आता हे झालं अब्रामाचं उदाहरण. नंतर तो दाविदाचं उदाहरण देतो 6 ते 8 मध्ये. तो म्हणतो, याप्रमाणे ज्या मनुष्याकडे देव कर्मा वाचून नीतिमत्व मोजतो त्याचा धन्यवाद दाविदही करतो. दाविदालाही त्या काळात हे प्रकटीकरण मिळालं होतं की देव विश्वासाने माणसाला नीतिमान ठरवतो, आणि जो विश्वासाने ज्याची क्षमा झालेली आहे, जो विश्वासाने नीतिमान ठरलेला आहे, तो म्हणतो तो माणूस धन्य, तो खरा आशीर्वादित. तो म्हणतो की ज्या मनुष्याकडे देव कर्मा वाचून, ते 2 शब्द अंडरलाईन करा, कर्मा वाचून. म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला कर्म करावं असं वाटल की मी एवढं उपवास करू का, एवढं हे करू का, तेवढं ते करू का, तुम्हाला कळेल की ते करायची गरज नाही आहे. कर्मा वाचून अंडरलाईन करा. देव कर्मा वाचून नीतिमत्व मोजतो त्याचा धन्यवाद दाविदही करतो. तो असा ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे व ज्यांच्या पापावर पांघरून घातलेले आहे ते धन्य. तो म्हणतो ते किती धन्य की काही न करता, देवासाठी काही न करता देवाने त्यांची क्षमा केली, ते किती आशीर्वादित. तो म्हणतो आम्हाला देवाने नियमशास्त्र दिलं, आम्ही सण वार नियम आणि हे सगळे जनावरण हे ते अर्पण करत आलोय, करतोय. पण ती व्यक्ती किती धन्य असेल जेव्हा देव त्याचा पुत्र पाठविल आणि विश्वास जे त्याच्यावर ठेवून नीतिमान ठरतील, त्यांना काही नियमशास्त्र, काही विधी करायची गरज नाही, ते किती धन्य. ही भविष्यवाणी दावीद करतोय. आणि हे सर्व स्तोत्र 32 मध्ये आहे. स्तोत्र 32 हे कोट करतो रोमकरास पत्रामध्ये. पाऊल रोमकरास पत्रामध्ये स्तोत्र 32 मधून हे सांगत आहे. तर आपण स्तोत्र 32 मध्ये पाहू की ॲक्च्युली त्या स्तोत्रात दाविदाने काय म्हटलं. साम 32. ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, वचन 1, ज्याच्या पापावर पांघरून घातले आहे तो धन्य. ज्याच्या हिशोबी परमेश्वर अधर्माचा दोष लावित नाही व ज्याच्या मनात कपट नाही तो मनुष्य धन्य. आता ह्या 2 वचनामध्ये 3 गोष्टी दाविदाने सांगितलेल्या. देर आर 3 थिंग्स विच डेव्हिड सेज. 3 गोष्टी.
पहिली गोष्ट ही तो म्हणतो की ज्याच्या अपराधांची क्षमा झालेली आहे, की ज्याच्या चुकीच्या किंवा दुष्कर्मांची, वाईट कर्मांची देवाने क्षमा झाली, पहिली गोष्ट तो धन्य. हुज ट्रान्सग्रेशन और लॉलेस डीज आर फॉरगिवन, पॉईंट 1. पॉईंट 2, दुसरा पॉईंट तो म्हणतो की ज्याच्या पापावर, पहिली गोष्ट अपराधांची, दुसरी गोष्ट पापावर, पाप पांघरून घातले आहे किंवा ज्याचं पाप झाकलेलं आहे. सेकंड, हुज सिन्स आर कवर्ड. आणि तिसरी गोष्ट तो सांगतो ज्याच्या हिशोबी परमेश्वर आदामाचा दोष लावित नाही. हुज सिन्स गॉड डज नॉट टेक इन टू अकाउंट, किंवा ज्यांच्या पापाचा हिशोब देव ठेवत नाही. तो म्हणतो असे लोक धन्य, असे लोक खरे आशीर्वादित, की देव त्यांचा पाप आठवत नाही, की ते कसे होते, काय केलं हे आठवत नाही, ते किती धन्य. तो असं समजतो की त्यांनी काहीच केलं नाही आहे. आणि तसं देव तुम्हाला आणि मला आज समजतोय. तो आठवत नाही, पण आपण आठवतो, आपल्याला आठवतो, पण देव आठवत नाही. प्रेज द लॉर्ड. आणि नंतर 9 वचन बघा, रोमकरास 4 आणि 9. हे आशीर्वचन किंवा आशीर्वादाचं वचन सुनती लोकांना म्हणजे यहुदी लोकांना किंवा बेसुनती लोकांना म्हणजे विधर्मी लोकांना आहे. विश्वास हा अब्रामाकडे नीतिमत्व असा गणला होता असे आपण म्हणतो. तो म्हणतो की हे वचन कोणासाठी आहे? इस्रायलासाठी आहे की विधर्म्यासाठी आहे? आणि मग पुढं तो म्हणतो तो कसा गणला गेला. तो म्हणतो की विश्वास अब्रामाने ठेवला आणि त्याला नीतिमान ठरलं. तो कसा गणला गेला? वचन 10, तो सुनती असताना किंवा बेसुनती असताना. अब्रामाने सुनता केल्यानंतर देवाने त्याला नीतिमान ठरवलं का, असं तो म्हणतो. आणि याचं उत्तर आहे नाही. कारण ज्यावेळेस अब्रामाने देवावर विश्वास ठेवला त्यावेळेस त्या दिवशी देवाने त्याला नीतिमान ठरलं. आणि पुढे जवळजवळ 15-16 वर्षानंतर सुनतेचा हा विधी लावून दिला, हा एक करार केला की कराराचं चिन्ह देवाने अब्रामाशी आणि त्याच्या संततीशी जो करार केला, कॉन्ट्रॅक्ट, त्याचं एक चिन्ह होतं सुनता. आणि ते चिन्ह कधी दिलं? 16 वर्षानंतर. पण त्याच्या अगोदर त्याला नीतिमान ठरलं. पण पाऊल इथं काय म्हणतो की अब्रामा नीतिमान कसा ठरला? सुनता केल्यामुळे ठरला का सुनता न करता ठरला? तर त्याचं उत्तर आहे सुनता न करता. कारण सुनता देण्याच्या पूर्वीच देवाने त्याला नीतिमान ठरलं. किती जण ऐकत आहे? किती जणांना समजतं आहे मी काय बोलतो? किती जणांचं लक्ष आहे? हरवून जाऊ नका. हे महत्त्वाचे, फार महत्त्वाचा विषय ह्या. सुनती असतानाच नव्हे तर बेसुनती असताना तो त्याचं उत्तर देतो. सुनता झालेली नसताना देवाने अब्रामाला नीतिमान ठरवलं. म्हणून सुनतेमुळे, त्या विधीमुळे, त्या कराराच्या प्रतीकमुळे, ती गोष्ट केल्यामुळे तो म्हणतो अब्राम नीतिमान नाही ठरला. आता त्या काळात ते कराराचं चिन्ह होतं. ह्या काळात बाप्तिस्मा मंडळीमध्ये हे चिन्ह आहे. आणि बरेच लोकांना असं वाटतं की बाप्तिस्मा घेतल्याने तारण होतं. आम्हाला बाप्तिस्मा घ्यायचा, आम्हाला बाप्तिस्मा द्या. पण तो विश्वास चुकीचा आहे. बाप्तिस्मा घेतल्याने तारण नाही होत. तारण झाल्यावर माणूस बाप्तिस्मा घेतो. तारणाची खात्री झाल्यावर, पापांची क्षमा झालेली आहे, मला देवाने विश्वासाने नीतिमान ठरवलेलं हे कळल्यावर, आत्म्यातून कॉन्फिडन्स आल्यानंतर मग माणूस बाप्तिस्म्यात आज्ञापालन करतो. तर बाप्तिस्मा जसा विधी आहे तसं त्या काळात सुनते. आणि पाऊलाला हे म्हणायचं आहे की त्या सुनतेमुळे अब्रामाला नीतिमान नाही ठरवलं, तसं बाप्तिस्मामुळे देव आपल्याला नीतिमान ठरवत नाही. प्रेज द लॉर्ड. हा पॉईंट आहे. वचन 11 आणि मग पुढे वचन 11 आणि 12. मग अब्रामाला जर देवाने नीतिमान विश्वासाने ठरवलं तर अब्रामाची जी संतान आहेत, इस्रायल लोक, आणि प्रभू ईश्वर विश्वासाने जे आपण वेगळ्या देशातून, धर्मातून आलेले लोक, विदेशी, हे आपल्याला पण देव विश्वासानेच नीतिमान ठरवतो.
आणि म्हणून आपण विश्वासाने अब्रामाचे संतान होतो. इस्रायल खरे संतान आणि आपण विश्वासाचे संतान. अब्राम त्यांचा पूर्वज ऐकून घ्या, आणि अब्राम आपला पण पूर्वज आहे. नात्याने रक्ताने नाही, विश्वासाने, पण त्यांचा जातीने रक्ताने आहे. प्रेज द लॉर्ड. हे महत्त्वाचं सत्य ध्यानात ठेवा. म्हणून सांगतो की या गोष्टी नीट ऐकून घ्या, हे नीट समजून घ्या. कारण हे जर कळलं तर पुढं काय आहे ते कळणार आहे. हे जर मिस केलं, हे जर नाही कळलं, त्याच्या पुढं पाऊल काय अजून डीप सुवार्तेबद्दल सांगतो ते कळणार नाही आहे. आलं लक्षात? आणि हा ख्रिस्ती विश्वास आहे. ख्रिस्ती विश्वास हा नाही की काय करायचं आणि काय नाही करायचं. काही करायचंही नाही, काही करायचं नाही तसं पण नाही आहे. पण प्रभू येशूने काय केलं ते समजून त्याच्यावर विश्वास ठेवायचा हे आहे. म्हणून ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ती विश्वास काय सोडायचं ना काय करायचं, हे करायचं आणि कोणते नियम पाळायचे हे नाही आहे. बरं, 11 वचन. आणि बेसुंती असताना त्याच्या असलेल्या विश्वासावरून जे नीतिमत्व, त्याचा शिक्का अशी सुनता ही खून त्याला मिळाली. ही खून होती चिन्ह. यासाठी की जे बेसुंती लोक, म्हणजे विदेशी, म्हणजे आपण, जे बेसुंती लोक असता विश्वास ठेवतात, त्या सर्वांचा त्याने बाप व्हावे. म्हणजे अब्राम आपला पण बाप होतो का? आहे का? हो, विश्वासाने. तो म्हणतो की जे अब्रामासारखा विश्वास ठेवतात त्याचाही त्याने बाप व्हावे. आणि पुढं तो म्हणतो म्हणजे त्यांच्याकडेही नीतिमत्व मोजले जावे. म्हणजे काय की आपल्यालाही देव विश्वासानेच नीतिमान ठरवतो. आता याच्यावरून काय समजतं? याच्यावरून हेच समजतं की अब्राम इज अ फादर ऑफ 2 काइंड्स ऑफ पीपल. अब्राम 2 प्रकारच्या लोकांचा बाप किंवा पिता आहे. एक इस्रायल यहुदी आणि दुसरे विदेशी विधर्मी ज्यांनी प्रभू ईश्वर विश्वास ठेवलेला आहे ते. ह्या 2 प्रकारच्या लोकांचा बाप अब्राम आहे. आणि या दोघांनाही देव विश्वासाने नीतिमान ठरतो. इस्रायल लोकांना पण आणि विधर्म्यांना पण, आपल्याला पण आणि त्यांना पण. म्हणून जुन्या करातही विश्वासाने तारण होतं आणि नव्या करात आजही विश्वासाने तारण आहे. किती जण हे ऐकत आहेत? जुन्या करातही विश्वासाने नीतिमान ठरवलं जात होतं, आज नव्या करातही माणूस विश्वासाने नीतिमान ठरतो. म्हणून हंगामाचा सण, हा सण, तो सण, 10 आज्ञा, नियमशास्त्र, ह्याने आपण नीतिमान नाही ठरत. हे आजच्यासाठी नाही, हे नीतिमान ठरण्यासाठी नाही. लक्षात घ्या. कोणी तुम्हाला सांगून फसवू नये म्हणून जपा. कोणी तुम्हाला परत धर्माच्या बंधनाखाली नेऊ नये म्हणून सावध राहा. कोणी तुमच्यावर धर्माचा कर्माचा बोजा टाकू नये, लादू नये म्हणून सावध राहा. सुवार्ता ही मुक्त करणारे आहे, धर्मकर्मापासून मुक्त करणारे आहे. आनंदाची बातमी आहे. पण फार थोडे लोक मला आनंदी दिसत आहेत. कारण ज्यांना समजलं ते आनंदित आहेत. अहो कष्टी व भाराक्रांत जनो, कष्ट करून, नियमशास्त्र पाळून, धर्मकर्म करून, सणवार पाळून थकलेले, अहो कष्टी व भाराक्रांत जनो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. आणि ते म्हटलं काय म्हणजे काय? आम्ही हे करतो ते करायचं नाही म्हणजे व्यर्थ. आणि मग ते त्याच्यावर दातकोट खात होते. मग ते म्हणत होते की नाही, हा आपल्या धर्माला विरोध करतो, हा मोशेला शास्त्राला विरोध करतो. त्यांना कळलं नाही की ते पूर्ण करायला तो आलेला आहे. ज्यांना कळत नाही ते विरोध करतात की मग आम्ही हे करायचं नाही का? नाही करायचं. ही सुवार्ता आहे. ते त्यांच्यासाठी त्या काळासाठी होतं. या काळात आपण फक्त विश्वास ठेवायचा आहे. आणि जर विश्वास ठेवलेला तर आपण नीतिमान ठरलेलो आहोत. हे कधी विसरायचं नाही आहे. आपण चुका करू अब्रामासारख्या, आपल्याकडून घोड चुका होतील. आपण पेत्रासारखे ओतावळे होऊ, ओव्हर कॉन्फिडंट होऊ, झालो. काही जण ऑलरेडी झालेले आहेत, त्यांना माहीत आहे मी काय बोलतोय ते.
पण तरी प्रभू येशूने काय प्रार्थना केली की तुझा विश्वास नाहीसा होऊ नये. तो म्हणतो असं जरी झालं, चुका जरी झालं, तर हा विश्वास हा स्थिर राहा की मी तुला नीतिमान ठरवलेला आहे, तू माझा आहेस, माझे आहेस, मी ते कधी रद्द करणार नाही, तुला टाकून देणार नाही. वचन 12, त्यांनी सुनती लोकांचा बाप व्हावे, पण जे सुनती त्यांचा केवळ नाही तर आपला बाप अब्राम बेसुनती असता त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून चालणाऱ्यांचाही व्हावे. तर तारण तर आपण विश्वासाने देवाचे पुत्र होतो आणि विश्वासाने अब्रामाचे संतान होतो. तारण विश्वासाने आहे, केवळ विश्वास. सॅल्वेशन इज बाय फेथ अलोन, नॉट फेथ प्लस. तारण हे विश्वास फक्त विश्वासाने आहे. विश्वास प्लस काहीतरी, विश्वास अधिक काहीतरी धर्मकर्म असं आहे. फक्त विश्वास म्हणजे काय नुसता विश्वास ठेवायचा का? हो. म्हणजे काय आम्ही हे नाही करायचं का? नाही. आणि म्हणून जेव्हा खरी सुवार्ता सांगितली जाते ना, कोणीतरी हा प्रश्न विचारलाच पाहिजे. हा प्रश्न मनात आलाच पाहिजे, तरच त्याला खरी सुवार्ता कळते. जर तुम्ही सुवार्ता सांगितली की प्रत्येकजण म्हणाल मग हे करायचं का नाही करायचं असं विचारलं म्हणजे त्याला थोडं थोडं कळायला लागलेलं आहे हे तुम्ही समजून घ्यायचं. मग सांगायला की नाही हे करायची गरज नाही आहे, तेव्हा खरी सुवार्ता कळलेली आहे. कारण तो प्रश्न मनास येतोच. मग प्रत्येकापुढं हा निर्णय असतो की मग हे करायचं का नाही करायचं, का हे करायचं आणि विश्वासही ठेवायचा. ते गलतीकरपत्राचा तो विषय जेव्हा आपण स्टडी करतो की काही लोक येऊ म्हणतो की नाही नियमशास्त्र पाळायचं, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा, आणि तो गोंधळ होता. आणि त्याला उत्तर म्हणून गलतीकरपत्र आहे. तर आजही काही लोक असे आहेत की ते म्हणतात विश्वास ठेवायचा पण आपण कर्मधर्मही करायचे. तर प्रभू येशूने जे केलं ते पुरेसं नाही आहे असं दाखवतो आणि त्याच्यात आपल्या कर्मांचा भर घालतो. असं आहे. म्हणजे त्याचं अर्पण पूर्ण नाही आहे, मी अजून काहीतरी करील त्याच्यात टाकील आणि मग ते पूर्ण होईल असं म्हणणं आहे ते. पण तसं नाही आहे. प्रेज द लॉर्ड. आता अब्रामाला विश्वासाचा पिता म्हटलं. तो देवाच्या मार्गात विश्वासाने चालला. आता विश्वासात चालण्यासाठी कोणकोणत्या पायऱ्या आहेत? अब्रामाने 5 टप्पे, अब्राहम टूक 5 स्टेप्स ऑफ फेथ. कोणत्या 5 टप्पे, कोणत्या 5 पावलं अब्रामाने उचलली आणि विश्वासात चालला, आणि कोणते 5 पावलं आज तुम्ही आणि मी उचलली पाहिजेत अब्रामासारखे ते आपण पाहूया. पॉईंट 5 स्टेप्स ऑफ फेथ दॅट अब्राहम टूक. अब्रामाने उचललेली विश्वासाची 5 पावलं. पहिलं, अब्राहम ॲक्सेप्टेड गॉड्स प्रॉमिस बाय फेथ अलोन विदाउट वेवरिंग. Abraham accepted God's promise by faith alone without wavering or asking for any evidence. म्हणजे काय? अब्रामाने विश्वासाने देवाच्या वचनावर, देवाच्या शब्दावर न टकबकता विश्वास ठेवला. त्याचं वचन स्वीकारलं की ते देवाचं वचन आहे, देव खोटा नाही आहे, देव बोललेला आहे, माणूस नाही. आणि डळमळला नाही आणि अजून कोणताही पुरावा मागितला नाही की कसं होईल, मग कशावर मी समजू की खरंच मला मुलगा होईल, आणि समजा नाही झाला तर, असं काही तो बोलला नाही आहे. देवाने सांगितलं मुलगा होईल, त्याने विश्वास धरला. तो कधी हो पण होणार हा त्याचा विश्वास होता. ही पहिली स्टेप विचारली की त्याने देवाचं वचन स्वीकारलं. विश्वासात चालण्यासाठी काय आहे की देवाचं वचन जे सांगतं ते स्वीकारायचं, मान्य करायचं. मरियासारखं म्हणायचं की तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. अगोदर शंका म्हणून विचार की मी कुमारिका आहे, कसं होईल, मला पुरुष ठाऊक नाही. पण त्याने समजावून सांगितलं लहान पोरगी म्हणून. मग ते म्हणले ठीक आहे तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. तसं तुम्ही आणि मी म्हणायचं आहे की मला जरी कळत नाही पण तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. हे जे वचन तुझ्या वचनात दिलेले त्या वचनाप्रमाणे मला हो. जर माझा आजार असेल तर तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. जर माझी आर्थिक अडचण असेल तर तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. मी जर कोणत्या बंधनात असेल तर तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. परिस्थिती नाही पाहायची, लोकांकडं नाही पाहायचं, स्वतःकडं नाही पाहायचं, त्याच्या वचनाकडं पाहायचं. ते वचन स्वीकारायचं. कोणीतरी म्हणतं नाही पण म्हणू द्या, त्याचं वचन स्वीकारायचं आहे. पहिली स्टेप, पहिली पायरी त्याने काय?
त्याने देवाचं वचन स्वीकारलं देवाचं म्हणून, आणि कोणताही पुरावा देवाला मागितला नाही. किती विशेष आहे नाही का एक विदर्भी माणूस. दुसरी गोष्ट, दुसरा पॉईंट, ही रेकग्नाइज्ड ही वॉज इनकेपेबल ऑफ प्रोड्युसिंग what the Lord had promised. He was incapable of producing what the Lord had promised. जे देवाने करण्याचं वचन दिलं होतं ते तो स्वतः घडवून आणू शकत नाही ह्याची त्याला जाणीव झाली. जे देवाने करण्याचं वचन दिलं होतं ते स्वतः अब्राहम घडवून आणू शकत नाही याची त्याला जाणीव झाली की आपण काही करून हे अशक्य आहे, ह्या वयात अशक्य आहे. लोक मूर्खात काढतील, कोणाला सांगितलं तर लोक वेड्यात काढतील, वेडे झाले म्हणतील म्हातारी. असं असतं का म्हातारपणीकडे लेकरं होतात का? हां, कोणता देव आहे? कोणी सांगितलं? त्यांनी विश्वास धरला. ते लोकांचं ओपिनियन विचार गेले नाही, तुम्हाला काय वाटतं. त्याने विश्वास झाला की होणार. ते दोघं एकमेकाला सांगत होते होणार आहे. नाही पण होणार आहे. नाही पण एवढे महिने झाले. नाही पण होणार आहे देवानेच. नाही पण एवढे वर्ष झाले. नाही पण होणार आहे, कारण देवाने सांगितलं आहे, देव खोटा नाही आहे. असं म्हणून ते विश्वासात स्थिर राहिले. ते उतावळे झाले नाही, ते वेड्यासारखे झाले नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून अब्राहम विश्वासाचा पिता ठरलेला आहे. आणि अब्राहमाजवळ बायबलही नव्हतं. तुमच्या माझ्याजवळ एवढं मोठं बायबल आहे, एवढा मोठा इतिहास आहे, तरी आपला विश्वास डगमगतो. तरी आपण डोकवलं तरी पण म्हणतो नाही पण तुम्हाला माहीत नाही ब्रदर, नाही पण ते असं नाही ब्रदर. तरी आपण त्याच्यावर स्पष्टीकरण देतो. तरी आपण अजून तो प्रॉब्लेम किती कॉम्प्लिकेटेड आहे, किती अडचणीचा आहे तेवढं आपण त्याच्यावर फोकस करतो. पण देव किती मोठा आहे त्याच्यावर नाही पाहत. त्याने काय केलेला इतिहास ते नाही पाहत. तिसरा पॉईंट, ही फोकस्ड विदाउट वेवरिंग ऑन द प्रॉमिस. विदाउट वेवरिंग ऑन द प्रॉमिस. त्याने न डगमगता देवाच्या वचनावर आपला विश्वास केंद्रित केला. अब्राहमाने न डगमगता, ते महत्त्वाचं आहे, न डगमगता आपला विश्वास देवावर केंद्रित केला की तो देव आहे. तो काय खोटं बोलू शकतो का? त्याने जर सांगितलं नाही तो करणारच. डगमगू दिलं नाही. नाही पण वय झालं, तुझं वय झालं, माझं आहे, डगमगला नाही. वय झालं, होऊ द्या. कोणी काय म्हणेल म्हणू द्या, कोणी हसू द्या, पण देवाने सांगितलं ना म्हणजे ते होणारच. चौथी गोष्ट, आणि हे जो विश्वास त्याने ठेवला तो त्याला नीतिमत्व असा मोजण्यात आला. जेव्हा आपण देवाचं वचन स्वीकारतो, जेव्हा आपल्याला जाणीव होते की आपण वचनात सांगितलं ते आपण घडवून नाही आणू शकत, देवच घडवून आणतो. जेव्हा आपण विश्वासात डगमगत नाही त्यावेळेस तो विश्वास त्या विश्वासाने देव आपल्याला नीतिमान ठरवतो, त्याचं नीतिमत्व आपल्याला देतो. हा तो विश्वास आहे. माझा विश्वास आहे म्हणत फिरणारे खूप आहेत. पण ॲक्च्युली विश्वास म्हणजे काय? कोणावर, कशावर? विश्वास देवावर, त्याच्या वचनावर, परिस्थितीवर, माणसावर, स्वतःवर नाही. चौथा पॉईंट, ही अँड सारा बोथ रिसिव्ड सुपरनॅचरल लाईफ इन देअर बॉडीज. अब्राहम अँड सारा रिसिव्ड सुपरनॅचरल लाईफ इन देअर बॉडीज. अब्राहम आणि सारा यांना असा विश्वास ठेवल्यामुळे एक दैवी जीवन, एक दैवी शक्ती त्यांना त्यांच्या शरीरात मिळाली. सुपरनॅचरल लाईफ इन देअर बॉडीज. आज किती जणांना त्यांच्या शरीरामध्ये दैवी शक्तीची गरज आहे? कोण असं आहे की जे घडी आजारी आहेत, घडी आजारी पडणार आहेत? देवावरील विश्वास ख्रिस्ताने जे केलं तो फक्त आत्म्यापुरतंच नाही, स्वर्गात जाण्यापुरतंच नाही आहे, तर इथं जे काय आपण शरीरात भोगतो त्याच्यावर पण विजय करणारा विश्वास आहे. तो विश्वास आपल्या शरीराला दैवी सामर्थ्य देणारा आहे.
ॲब्राम अँड सारा रिसीव्ह सुपरनॅचरल लाईफ इन देअर बॉडीज. अब्राम आणि सारा यांना त्यांच्या शरीरात, लिहून घ्या, त्यांच्या शरीरात नवीन शक्ती, नवीन जीवन प्राप्त झालं. सारा 90 वर्षाची, अब्राम 100 वर्षाचा. आणि ह्या वयात कोणाला काही होतं का? अमेरिकेला जरी गेले, किती टॉप गायनेकॉलॉजी, स्त्रीरोग तज्ज्ञांनी तपासलं तरी ते म्हणते की शक्य नाही, वेडेपण आहे. पण जे माणसाला अशक्य ते देवाला शक्य आहे. पण काही लोक तेच कौतुकात, नाही पण ते डॉक्टरने असं, नाही पण ते असं आहे, नाही पण ते तसं आहे. आणि म्हणून अशा लोकांसाठी मी प्रार्थना करीत नाही, कारण प्रार्थना करून फायदा नाही. त्यांचा फोकस, त्यांचं लक्ष, त्यांचा विश्वास डॉक्टरने काय सांगितलं, लोकांनी काय सांगितलं, परिस्थिती कशी, याच्यावर असतो. आणि जोपर्यंत ते बोलणं थांबत नाही आणि तो विश्वास, तोपर्यंत प्रार्थना करून फायदा नसतो. विश्वासाचे शब्द न बोलता प्रॉब्लेम किती मोठा आहे, कोणी काय सांगितलं आहे, किती मोठ्या डॉक्टरने काय सांगितलेलं आहे, हे जर सांगत बसलं तर दैवी जीवन तुमच्या शरीरात येऊ शकणार नाही आहे. चौथी गोष्टी, त्यांना दैवी जीवन त्यांच्या शरीरात प्राप्त झालं. डॉक्टरने सांगितलं लेकरं होणार आहे, चॅलेंज, लक्षात विश्वास धरा, की जरी सांगितलं तरी मी विश्वास धरेन. तो विश्वास, आणि विश्वासा कृती करणारा असतो. विश्वासात स्वस्त बसत नाही. विश्वास काहीतरी कृती करतो, विश्वास बोलतो. विश्वास विश्वासाचे शब्द बोलतो. हालेलुया. विश्वास संशयाचे शब्द नाही बोलत. विश्वास तेच सांगत नाही कसं नाही होणार, कसं होणार, कसं झालं, कसं कोणाच्या बाबतीत झालं, इतिहासात, शास्त्रात ते विश्वास बोलत असतो. आणि ते म्हणतात आम्ही विश्वासणारे. कसले विश्वासणारे? अरे विश्वासणाऱ्याचाच विश्वास नाही आहे. विश्वासणाऱ्याची भाषा विश्वासाची नाही आहे, आजकाल संशयाची भाषा आहे. आणि त्याला वाटतं आम्ही विश्वासणार आहे, बिलिव्हर्स, एवढ्या वर्षापासून बिलिव्हर्स आहे. भाषा बघा, विचार बघा, तुमचं बोलणं, शब्द बघा. पाचवी स्टेप, 5वं पाऊल अब्रामाने कोणतं उचललं? द प्रॉमिस वॉज फुलफिल्ड. आणि मग हे सर्व केल्यावर विश्वास ठेवला, वचन स्वीकारलं न डगमगता. आणि जाणीव झाली की आपण ते घडवून आणू शकत नाही, आणि वचनावर फोकस केला. आणि त्यांच्या शरीरात त्यांना दैवी शक्ती, सामर्थ्य मिळालं. आणि म्हणून काय झालं की याही वयामध्ये त्यांना मिळालं. देवाने जे सांगितलं ते घडून आलं. द प्रॉमिस वॉज फुलफिल्ड अँड गॉड वॉज ग्लोरिफाईड. वचनाची पूर्तता झाली आणि देवाचा गौरव झाला. वचनाची तर पूर्तता कधी होती? 2 मिनिट प्रार्थना केल्यावर आणि मग तासभर आणि महिनाभर काही पण बडबडत बसल्यावर नाही होत. वचनाची पूर्तता कधी होती? देवाचं म्हणून वचन स्वीकारल्यावर, आपण ते घडवून आणू शकत नाही हे मान्य केल्यावर, जो विश्वास आहे त्याच्या विश्वासात न डगमगल्यावर, मग दैवी शक्ती, सामर्थ्य, दैवी जीवन प्राप्त होतं. आणि जे देवाने सांगितलं ते घडून येतं. या 5 स्टेप, या 5 पायऱ्या अब्रामाने उचलल्या, त्याच आपणही उचलल्या पाहिजे. आणि त्यावेळेस आपण पाहू की अब्रामाला जसं विश्वासाने मिळालं तसं आपल्यालाही मिळू शकतं. आणि मग पुढे 23 ते 25 तो काय सांगतो बघा. रोमकरास पत्र 4था अध्याय. ते त्याच्याकडे मोजण्यात आले. हे केवळ त्याच्यासाठी लिहिलेलं नाही आहे. म्हणजे काय, हे काही स्टोरी नाही आहे की हां ठीक आहे मला माहिती आहे. त्याच्यासाठी नाही आहे, त्या काळासाठी. ऐकून घ्या. तर ज्या आपल्या प्रभू येशूला आपल्या अपराधामुळे धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून, ज्याला पुन्हा उठवण्यात आले, आपण नीतिमान ठरवण्यात यावे म्हणून अंडरलाईन करा. त्याला मेलेल्यातून ज्याने उठवले त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याच्या आपणाकडे ते मोजण्यात येईल. म्हणजे काय की आपण जर प्रभू येशूवर विश्वास ठेवला तर आपल्यालाही देवाचं नीतिमत्व प्राप्त होईल. आपणही अब्रामासारखे नीतिमान ठरू. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी लिहिली आहे. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आज आपण इथेच थांबू आणि ही स्टडी पुढे कंटिन्यू करूया.